जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेगाव पवार पाटील आज सरदार माने सरकार घराणे या घराण्याची शौर्य परंपरा याविषयी द्वितीय भागामध्ये प्रवेश करीत आहे. मागील भागामध्ये आपण सरदार माने सरकार घराण्याची कुलवृत्तांत पाहिला आणि त्यांच्या कुळाची सुरुवात कशी झाली, कुठून आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा दक्षिणेकडे आल्यानंतर त्यांना कुठे कुठे वतनदारी मिळाली याचं विवेचन मागील भागामध्ये मी केलेलं आहे. पुढे स्वराज्याची स्थापना झाली. काही काळ बहामनी राज्यामध्ये, आदिलशाहीमध्ये, अशा विविध शहामध्ये या घराण्याने आपला नावलौकिक वाढवल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर ते थेट पानिपतच्या युद्धापर्यंत अनेक मानेबिरांनी यामध्ये सहभाग घेतला, पराक्रम गाजवला. त्यांची शौर्यगाथा आज आपल्यापुढे मांडत आहे. तोरणगडच्या लढाईत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर तोरणा किल्ला हस्तगत केला आणि या तोरणा किल्ल्याच्या लढाईमध्ये जे अनेक नामांकित मावळे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी होते, तानाजी, येसाजी, बाजी सूर्याजी, बाजी जेते वगैरे. त्याचबरोबर माने घराण्यातील रतन माने उर्फ रथाजी माने हेही होते. देवजी धायगुडे आणि मानाजी कोकरे असे त्यांचे साथीदारही या लढाईमध्ये सामील झाले आणि या लढाईमध्ये त्यांनी हा तोरणा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम गाजून सहकार्य केलं आणि किल्ला हस्तगत झाला. पुढे 25 जुलै 1648 शहाजी राजांना अटक झाली आणि शहाजी राजांना कैद करण्याचं फरमान आदिलशाहकडून सुटलं. कारण शिवाजी राजानं अनेक किल्ले जिंकले. किल्ल्यामागून किल्ले जिंकण्याचा सपाटा लावल्यानंतर आदिलशहाला चिंता लागली आणि आदिलशहानी मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांच्यावर कामगिरी सोपवली की शहाजी राजाला कर्नाटकमध्ये जिथं असेल तिथं कैद करा. आणि अशा प्रकारे मुस्तफा खानाने शहाजी राजांना बेसावत ठेवून अचानक छापा घातला आणि त्यामध्ये शहाजीराजे कैद होत असताना खंडोजीराव माने आणि मानाजीराव माने या दोन्ही वीरांनी शहाजीराजांना वाचवण्याचा अथक प्रयत्न केला आणि यामध्ये अनेकांच्या बरोबर त्यांचंही बलिदान झालं. खंडोजीराव माने आणि मानाजीराव माने शहाजीराजांना वाचवण्यासाठी मारले गेले आणि ते इतिहासात अमर झाले. पुढे शिवकाळामध्ये देमजी माने, खानापूर आंधळी यांची नेमणूक कर्नाटकमध्ये व तुळाजी माने हे स्वराज्याच्या सेवेत असलेले दिसून येतात. म्हणजे शिवकाळापासून पुढे त्यांची सतत घोडदौड सुरू होती. स्वराज्याच्या इतर शिलेदाराबरोबर माने घराणं हे पुढेच होतं. शंकराजी माने हे शिवरायांचे शिलेदार होते. शंकरोजी माने हे शिवरायांचे शिलेदार म्हणून आपल्या जमावासह असायचे. कारण महाराजांच्या सैन्यामध्ये शिलेदार आणि बारगेर अशा प्रकारे 2 विभाग असायचे. त्यामध्ये आपापल्या फौजा घेऊन जे 12 मावळातील देशमुख शिवरायांच्या पदरी होते किंवा संकटकाळी संकट स्वराज्यावर आल्यानंतर आपापल्या फौजा घेऊन ते देशमुख आणि वतनदार सामील व्हायचे. त्याच्यात माने घराणे होतं आणि त्यातच शंकरोजी माने होते. पुढे विठोजी दत्ताजी माने हे आदिलशाहीतून राजाराम महाराजांच्या सेवेत आले. अर्थात काही घराण्यातील या घराण्यातील काही वीर आदिलशाहीमध्ये होते, परंतु जसजसं स्वराज्याला गती येत गेली, स्वराज्यावर संकट येत गेली, छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर राजाराम महाराजांनी सूत्र हाती घेतले आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये जे अनेक शिलेदार जोडले गेले त्यात विठोजी दत्ताजी माने हे आदिलशाहीतून राजाराम महाराजांनी केलेल्या आवाहनानंतर पुन्हा स्वराज्यात सामील झाले
आणि इसवी सन 1693 मध्ये त्यांना नूतन इनाम वतन करून दिलं गेलं आणि त्यांनी स्वराज्याची अखेरपर्यंत सेवा केली. अर्थात यानंतर रहमतपूरचे दत्ताजी माने इसवी सन 1711-12 दरम्यान हे सेनापती खंडेराव दाभाडे आणि फत्तेसिंह भोसले, अर्थात फत्तेसिंह भोसले म्हणजे शाहू महाराजांचे मानसपुत्र होते आणि अक्कलकोटच्या जहागिरीवरती किंवा वतनावरती ते होते. तर यांच्यावर ज्या ज्या कामगिऱ्या सोपवल्या गेल्या त्या खंडेराव दाभाडे आणि फत्तेसिंह भोसलेंच्या बरोबर दत्ताजी माने रहमतपूरकर हे होते. त्यांना नेरले, सुभा प्रांत, मलकापूर, कोसेगाव हा गाव मोकासा करून दिला गेला हा शाहू महाराजांच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारे एक शौर्याची अखंड परंपरा माने घराण्याची आपल्याला दिसून येते. मग ते रहमतपूरचे माने असो, म्हसवडचे माने असो, नाहीतर इतर ठिकाणी अनेक ठिकाणी माने परिवार जो पसरलेला आहे तो स्वराज्याशी जोडला गेला. आदोजी माने इसवी सन 1739 साली वसईची जी मोहीम निघाली आणि या वसईचा किल्ला जिंकण्यासाठी ज्या ज्या वीरांनी अथक प्रयत्न केले त्यात आदोजी मान्यांचा उल्लेख येतो. ह्या मोहिमेमध्ये ते आपल्या जमावासह होते आणि त्यांनी खूप मोठा पराक्रम केला. त्याबद्दल त्यांचा गौरव छत्रपती शाहू महाराजांकडून करण्यात आला. त्यानंतर ते आप्पाजी विठोजी माने हे इसवी सन 1735 मध्ये जी जंजिऱ्याच्या सिद्धीवर मोहीम काढली होती त्या मोहिमेचं नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे होतं आणि फत्तेसिंह भोसल्यांच्या बरोबर जे जे सरदार या मोहिमेमध्ये सामील झाले त्यात आप्पाजी विठोजी माने हेही होते आणि त्यांनीही खूप पराक्रम केल्यामुळे या मोहिमेमध्ये त्यांचा गौरव छत्रपती शाहू महाराजांनी केला आणि त्यांना इनाम जाहीर केलं. यशवंतराव माने व सुभानराव माने पानिपतच्या युद्धामध्ये 1761 मध्ये खूप मोठी मराठ्यांची हानी झाली पण अब्दालीचा काही विजय झाला नाही. परंतु या अनेक सरदार घराणी या मोहिमेमध्ये सामील झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रामधलं घरातले सैनिक मावळे याच्यामध्ये सामील तर होतेच, पण जी नामांकित घराणी असतील, पवार असतील, होळकर असतील, दाभाडे असतील, गायकवाड असतील, याचबरोबर माने घराण्यातील सुभानराव माने आणि यशवंतराव माने हे या युद्धामध्ये सामील झाले आणि या युद्धामध्ये त्यांना वीर मरण आलं. अशा प्रकारची एक शौर्य परंपरा या माने घराण्याची आहे. माने सरकार घराणं म्हणून मी मागच्याही भागामध्ये त्यातलीच एक शाखा मुक्काम पोस्ट नांदेड, तालुका हवेली, जिल्हा पुणे, म्हणजे सध्या शहरामध्ये सामील झालेलं पुणे शहरातील नांदेड गाव इथे येऊन स्थायिक झाली. त्याचा काही भाग किंवा उल्लेख मी मागील भागामध्ये केलेला आहे. पुढे अनुषंगाने जेव्हा त्यांचा इतिहास मांडण्याचा विषय येईल तेव्हा मी जरूर त्याचा उल्लेख करेन. पण आजपर्यंत स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून तोरणगडच्या लढाईपासून तर थेट पानिपतच्या युद्धामध्ये पर्यंत ज्या ज्या मानेवीरांनी खूप मोठा पराक्रम केला आणि या स्वराज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली त्या सर्व मानेवीरांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.